आणि श्री गणेशाय नमः म्हणजे ग्रंथ जेव्हा सुरुवात करायला लागले तेव्हा श्री गणेशाची म्हणजे शुभ कार्याला मंगल कार्य सुरू करत असताना अगोदर गणेशाची आपण पूजा करतो. तसं मन्मथ माऊली सुद्धा पहिल्यांदा गणेशालाच वंदन केलं आणि तिथून आरंभ केलं ग्रंथ लिहिण्यासाठी. आणि गुरुला सुद्धा अगोदर वंदन केलं, कारण गुरु कृपा आणि ईश्वर कृपा असलं तर आपण या कार्यामध्ये सुरुवात करतो. जर गुरु कृपा आणि ईश्वर कृपा झाली नाही तर आपली ह्या म्हणजे शास्त्र ऐकण्याची किंवा आपल्याला मुख्य ग्रंथात आपण प्रवेश करू शकत नाही. तर मग त्या मन्मथ माऊलीला अगोदर गुरु कृपा आणि ईश्वर कृपा, त्याच्यामुळे त्यांनी हे अनुवाद लिहिलं. कोणाचा? तर महादेव आणि पार्वतीचा. माता पार्वती काय म्हणत आहे तर जय जयाजी सदाशिवा परब्रह्म द्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु. त्या परब्रह्म जगद्गुरुला वंदन जय जयकार करत राहील. कोणाला? आशुतोष भगवान. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापलेला आहे परमेश्वर. त्या परमेश्वराला वंदन करायचे आणि जय जयकार करायचे. कोणाचा? शंकर भगवानाचा. तर मग या जगद्गुरु रूपी ह्या परमेश्वराला सुरुवातीला वंदन करून आता नमो इच्छित शक्ती म्हणजे इच्छाशक्ती जेव्हा प्रगट होती आपल्याला तेव्हा आपण त्या सद्गुरूला शरण जातो. कधी शरण जातो? अत्यंत तीव्र इच्छा उत्कंठ निर्माण व्हावं लागते. तर उत्कंठ कधी माता पार्वतीला जी अज्ञजना उत्तम गती म्हणजे आपल्यासारख्या पामराला अज्ञान जेव्हा आपल्याला काही कळतच नाही म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे कारण म्हणजे अज्ञान. कारण कशाला म्हणायचं तर सूक्ष्म देह आणि स्थूल देह दोन्ही मिळून कारण देह होतो. आणि कारण देहालाच काय म्हणतात? अज्ञान म्हणतात. म्हणजे ते अज्ञान जनाला उत्तम गती आपल्याला जेव्हा आतून